सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं आज रेड अलर्ट घोषित केलाय। काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळतोय, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। मात्र रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलंय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अति मुसळधार ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। मात्र कालच्या दिवसामध्ये देखील हवामान खात्याकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता। मात्र कालच्या दिवसामध्ये हवामान विभागाच्या अंदाजाला बगल देत पावसाने दडी मारली होती। आज देखील परिस्थिती तशीच आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस कोसळतोय, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। मात्र एकूणच परिस्थिती जरी काही असली, कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे, अशी जरी परिस्थिती असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलाय। आणि त्यामुळेच नागरिकांनी सतर्क राहावं, अति महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये असा इशारा देखील या ठिकाणी हवामान विभाग असेल त्याचबरोबर जिल्हा प्रशासन यांच्याकडनं देण्यात आलाय। कॅमेरामन महेश परबसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।